दंडोत प्रणाम. मायबाप, आपल्याला सर्वज्ञांनी 114 दृष्टांत दिले आणि 114 दृष्टांतातून आपल्याला त्यांनी ज्ञान सांगितलं आणि आपल्याला सुधारण्याचा आपल्याला अलर्ट केलं त्यांनी 114 दृष्टांतातून. पण आपण अलर्ट झालोत का? अजिबात नाही. मायबाप, आपल्याला 9 अनाधिकाराचे दृष्टांत सांगितले देवानं. पहिला दृष्टांत त्यांनी सांगितला की तुपा भाताच्या घासाचा. मायबाप, तरी आपण त्याच्यात बसलोत का? नाही. आपण त्या तुपा भाताच्या घासाच्या दृष्टांताच्या बाहेर आपण निघालोत का? आपण बऱ्याच ठिकाणी आम्ही तुम्हाला त्या देवस्थानावर झुलताना दिसतो, म्हणजे आम्ही त्याच्यात बी नाही बसलोत. मग शेवाळलेल्या खडकाचा म्हणजे शेवाळ्याला खडक म्हणजे क्रोधाच्या बाहेर आम्ही गेलोत का? आम्हाला तर थोड्या गोष्टीचा क्रोध येतो, त्याच्याही बाहेर गेलो नाहीत. बाबा, आम्ही पाण्यातल्या गुंड्याप्रमाणे आहेत का नाही? तो देखील देवाने सांगितलं की तुम्ही पाण्यातल्या गुंड्याप्रमाणे असू नये, पण आम्ही पाण्यातल्याच गुंड्याप्रमाणे आहेत का नाही? कोरडेच आहेत, पण धर्मात राहून देखील ह्या ज्ञानपंथात राहून देखील ह्या आणि देखील आम्हाला काहीच ज्ञान नाही. मीराबाई म्हणतात की सागर में जी मिल प्यासी मुझे देख के आती है अशी. तशीच गोष्ट आपली झाली. मायबाप, आपण ह्या ज्ञान सागरात आहोत, पण आपल्याला ज्ञान आहे का? नाही. आपल्याला सद्वर्तन आहे का आपल्याजवळ? नाही. मायबाप, हे आपण म्हणजे कोरड्याला कोरडेच आहोत का नाही? तर देवानं सांगितलं आहे असं नसावं, हा अनाधिकार काढून टाका. मायबाप, हे तर झालं तण धैल्या वावराचा म्हणजे आसक्ती सोडा असं देवानं सांगितलं आपल्याला. त्या तण धैल्या वावराच्या दृष्टांतातून आपल्याला देवानं सांगितलं की आसक्ती सोडून टाका. परंतु आपली आसक्ती सुटली का? प्रत्येक गोष्टीत आपण आसक्त आहोत. निर्माण मोह झालोच का आपण? नाही झालो. निर्माण मोह जितसंग दोषा नाही, अध्यात्म नित्या बी नाही, विनिवृत्त कामा बी नाही, द्वंद्वरे मुक्ता बी नाही, आणि सुखदुःखाच्या स्वाज्ञाच्या पुढं कसे जाऊ आपण? सांगा ना मायबाबा. जोपर्यंत आपण ह्या देवाचं ऐकणार नाही, देवानं सांगितलेल्या गोष्टी आपण आपल्या आचरणात आणणार नाही, तोपर्यंत आपल्याला सुख मिळणार नाही. हे तर सुख सांसारिकच ते हे सांसारिक सुखच मिळत नाही, तर सुख मात्यंतिकम येतं बुद्धिग्राह्य मतेंद्रिय. ते बुद्धिग्राह्य सुख आत्यंतिक सुख कसं मिळेल मायबाप? तर मग आपल्याला जर आत्यंतिक सुख पाहिजे असेल तर आपल्याला परमेश्वराचं ऐकावं लागेल. पुन्हा कानवाथराचा दृष्टांत सांगितलं त्यांनी आपल्याला की कानवाथर होऊ नका कोणाचा. तर आपण नेहमीच कोणाचे बी कानवाथरा होतोच का नाही बाबा? आपण मोडलेली सोयरीक आपण जोडलेली सोयरीक आपण मोडायला कमी करत नाही, म्हणजे वाथर होतोच आपण. वेळवाच्या दृष्टांताप्रमाणे सगळे लोक म्हणजे तिथं परमेश्वराच्या सन्निधानी सगळे लोक वेधतात, पण सगळे झाडं वेधतात पण वेळ वेधत नाही. त्याप्रमाणे आपण वेळू आहोत मायबाबा. त्या वेळूच्या दृष्टांताप्रमाणे आपण म्हणजे कोरड्याला कोरडेच आहेत, वेधतच नाही आपण. नामे वेद नामे बोध सांगितलं आहे, पण रोज नाम ऐकत होतो आपण, पण त्या नामाचा बोध आपल्याला कधी झाला नाही, नामाचा वेद कधी झाला नाही. मायबाप, हे झालं पाहिजे आपल्याला. मायबाप, आपण जारशेले वाळूक नसायला पाहिजे, आपण भरलेल्या वाळकात नसायला पाहिजे, आपण देह लुटलेल्या वाळकात नसायला पाहिजे. हे सगळे दृष्टांत देवानं कोणासाठी सांगितले? आपल्यासाठी सांगितले. आणि मायबाबा, तुम्ही विचार करून बघा की तुम्ही कोण्या दृष्टांतात बसतात. तुम्ही देवानं आपल्याला 3 विहिरीणीचे दृष्टांत सांगितले. पहिली विहिरिणी, दुसरी विहिरिणी, तिसरी विहिरिणी. पहिली विहिरिणी अशी आहे की तिचा पती देशावर जातो आणि तिकून काही पदार्थ धाडतो आणि त्या पदार्थातच ती खुश राहते. पदार्थाव्यतिरिक्त ती सुख घेत नाही. आणि तसं अनुसरलेल्या पुरुषानं स्थान प्रसाद भिक्षुक असणे ह्या 4च पदार्थात सुख घेतलं पाहिजे. पण आम्ही त्या 4च्या बाहेर गेलेलो आहोत. आम्ही पैशामध्ये सुख घ्यायला लागलो आहोत मायबाप. आणि मग आम्ही पहिल्या तरी दृष्टांतात बसतोत का हे मला सांगा. आपण पहिल्या तरी दृष्टांतात बसतोत का हे मला सांगा मायबाप. पण आपण देवाचं ऐकलं पाहिजे. जोर देवाचं ऐकणार नाहीत आपण, तोवर आपलं भलं होऊ शकणार नाही मायबाप. मग आपण त्या तरी दृष्टांतात बसत नाहीत. आपण दुसऱ्या विहिरीचा आणि तिसऱ्या विहिरीचा विषयच कुठं आहे आपल्यापुढं? आपण पहिल्याच जर विहिरीमध्ये बसत नाहीत तर दुसऱ्या विहिरीना तिसऱ्या विहिरीचा काय विषय? मायबाबा, देवानं आपल्याला सांगितलं आहे माळेकारच्या दृष्टांताप्रमाणे आपल्याला 2 रस्ते सांगितले त्या देवानं की ह्या रस्त्यानं गेलात तर तुम्हाला
पुरी पाटण्यामध्ये जाता ह्या रस्त्याने गेला तर तुम्हाला चोरं नागविते, तुम्हाला म्हणजे चोरं नागविते वाघ खाईल. मग मायबाबू मला सांगा, आपण कोण्यावर रस्त्यानं चाललो? आपण देवानं नाही सांगितलेल्याच रस्त्यानं चाललोत का नाही? आणि मग आपलं काय होणार आहे मला सांगा मायबाबा? चोरं मारतील आपल्याला, नाही तर वाघ खाऊन टाकेल. मायबाबा अशा अनेक दृष्टांत आहेत की ज्याच्यामध्ये आपण बसतच नाही. पण मग खरंच करून बघा की आपण कोण्या दृष्टांतात बसतो? आपण इसळवाच्या दृष्टांतात बसतो? नाही. देवानं सांगितलं आहे की एक ती नवरा असतो, त्या बायकोला सांगतो की घराच्या बाहेर यायचं नाही, घराच्या बाहेर यायचं नाही. तसे परमेश्वर आपल्याला सांगतात की भिक्षा भोजनाव्यतिरिक्त कांजी भांजीचे सेवन करायचं नाही. पण मायबाबा आपण ते करतोच का नाही? म्हणजे आपण त्याच्यात बी बसत नाहीत. आपण मग बसतोत कशात? त्याच्यानंतरचा दृष्टांत आहे मायबाबा, तो आहे झाडल्या पुसल्या पशूचा. मायबाबा झाडले पुसले पशु असे ते ते हाईक म्हणलं तर त्याला जर हिडीक केली तर ते जवळ येत नाही, पण त्याला जर प्रेम लावलं तर ते जवळ येते. मग तशीच आपण आहोत मायबाबा. आपल्याला जर देवानं हिडीक केलं ना, तर आपण ह्या धर्मात राहणारच नाही मायबाबा. आणि मग त्यामुळं आपण बसतो फक्त एकाच दृष्टांतात, पण तो दृष्टांत म्हणजे झाडल्या पुसल्या फुसूचा. तो विचार करून बघा तुम्ही. सगळे दृष्टांत आम्हाला नंतर कॉमेंटमध्ये सांगा, नाही तर मला फोन करून सांगा की आपण कोण्यातरी दुसऱ्या एखाद्या दृष्टांतात बसतो. तर कोण्याच दृष्टांतात बसत नाहीत आपण फक्त एकाच दृष्टांतात बसतो, तो म्हणजे झाडल्या पुसल्या पशूच्या दृष्टांतामध्ये आपण बसतो. बाबा देवानं आपल्याला ठेवतात. देव कशामुळे ठेवायला? जाऊ द्या बाबा, हे लोक इथं राहून तरी देवता भक्तीला तरी जाणार नाहीत. राहू द्या, करू द्या, येणं काय करायचं तर. अनिष्ट सेवी जाऊ द्या, सेवू द्या अनिष्ट. म्हणजे अविधी करतात, करू द्या अविधी. पण निदान देवता भक्तीला तर जात नाहीत. देशाच्या शेवटी जाऊन सर्वाधम तो ब्राह्मण तो नाही तर स्वीकारत. चला जाऊ द्या, तितकं तरी बरं आहे. त्यामुळं आपल्याला परमेश्वर सांभाळेल मायबाबा. नाहीतर आपल्याला परमेश्वरानं सांभाळलं नसतं. आपण कोणीच मग मला सांगा. शेवटी पर्याय त्याचा शेवटीचा म्हणजे काय येतो त्याचा असा येतो, अर्थ येतो सगळ्याचा की आपण फक्त काय तर फक्त झाडलेले पशु आहेत. आपण विरणीमध्ये नाहीत. आपण त्या याच्यामध्ये बी नाही, कशातच नाही. पोळलेल्या सुन्यामध्ये त्याच्यात तर अजिबातच नाही. ते तर आपल्याला लय लाभ आहे कुत्रं. तर त्या मायबापा कशातच नाहीत. देवानं आपल्याला सांगितले तुमच्यापेक्षा ढोरं चांगले. ते दिवसा कुशीला कुस लावून बसतात आणि दिवसा भांडतात आणि रात्री कुशीला कुस लावून बसतात. तुमच्यापेक्षा ते बरे. देव म्हणले तुमच्यापेक्षा सुनीचा. मग तशीच गोष्ट आहे मायबाबा. पण मायबाबा हा देह जर मिळाला ना आपल्याला, तर हा देहाच्या साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने देणं. परमेश्वरानं हे देह देऊन आपल्याला अत्यंत मोठा अधिकार दिला आहे, तो म्हणजे परमेश्वर प्राप्ती करून घेण्याचा. मायबाबा सावध व्हा वास्तविक बंधू भगिनींनो. मी तो दुसऱ्याला सांगत नाही. हे वक्तव्य माझं फक्त माझ्या वास्तविक बंधू भगिनीसाठी आहे. आणि वास्तविक बंधू भगिनींनो, सुधरा आणि सावध व्हा आणि परमेश्वराच्या चिंतनाला लागा, अशी मी तुमच्या शरणी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद प्रणाम.